हाय फ्रेंड्स, आज आपण गाजरचा हलवा ही रेसिपी पाहणार आहोत. बाजारामध्ये खूप सुंदर असे आता गाजरं येत आहेत. म्हणलं चला छान अशी रेसिपी करूया. बघा किती सुंदर टवटवीत असे गाजर आहेत. गाजर असं खायचं कंटाळा करतात मुलं. मग अशा प्रकारे आपण हलवा करूया. हे बघा, मी 1 किलो गाजर घेतले होते. ते बघा अशा प्रकारे किसून घेतले आहे. त्यामध्ये आपण अर्धा गूळ घेतला आहे आणि अर्धी साखर घेतली आहे. म्हणजे अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी साखर आणि 1 चमचा मी तूप टाकलं आहे. छान असं हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर. मुलं गाजर असं कच्चं खायला नको म्हणतात, कारण गाजराने डोळ्यांना छान असं पोषण तत्व मिळतं. मग अशा प्रकारे तुम्ही छान अशी रेसिपी करू शकता. हलवल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर बघू शकता पूर्ण साखर आणि गूळ विरघळला गेला आहे. खूप सुंदर अशी रेसिपी. चला तर मैत्रिणींनो, मग पटापट ज्यांनी अजून लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. मी काजू बदाम हे टाकले आहेत. त्यानंतर माझ्याकडं खवा होता शिल्लक, तो टाकला आहे. तुमच्याकडे खवा नसला तर तुम्ही दूध किंवा मिल्क पावडरचा पण वापर करू शकता. 100 ग्रॅम मी खवा टाकला आहे. छान असं आपण हलवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जो खवा आहे तो किसून टाकला तरी चालेल, पण मी असं छान मिक्स करून घेणार आहे, कारण तो नंतर एकसारखं हलवलं की एकजीव होणार आहे. बघा किती सुंदर कलर पण किती सुंदर आला आहे. पूर्ण असा खवा त्यामध्ये मिक्स झाला आहे. त्यानंतर आपण शेवटी त्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत. वेलची पूड नेहमी नंतर टाकायची, म्हणजे त्याचा स्वाद शेवटपर्यंत राहतो. थोडंसं जायफळ आणि सुंठ त्याची पावडर पण टाकणार आहे, म्हणजे त्याने पण स्वाद छान येतो. हे बघा अशा प्रकारे छान असं आपण हलवून घेतो आहे. सुंदर अशी रेसिपी. चला तर मैत्रिणींनो, पटापट लाईक करा आणि आवडली रेसिपी तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि कमेंट करायला, लाईक करायला, शेअर करायला पैसे जात नाहीत मैत्रिणींनो. त्यामुळं कमेंट पण करायची आहे, लाईक पण करायचं आणि शेअर पण करायचं आहे. बघा किती सुंदर झाला आहे. बघा किती सुंदर दिसतंय की नाही. सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मैत्रिणींनो, मग करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला हे सांगायला अजिबात विसरायचं नाही. अजिबात त्याला वेळ लागत नाही. फक्त गाजर किसायचं हाच तेवढा आहे. नाही किसले तुम्ही मिक्सरला फिरवून घेतले तरी चालेल, पण किसल्यानंतर छान वाटतात म्हणून मी किसून घेते नेहमी. तुम्ही डायरेक्ट मिक्सरला बारीक करून केलं तरी पण वेळ कमी लागतो. अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी. कारण त्याला शिजायला पण गाजरांना अजिबात वेळ लागत नाही. आपण बारीक किसून घेतलेत, त्यामुळं सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. चला मग पटापट लाईक शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचं. आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही, जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण दाबायचं आहे, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल. बघा किती सुंदर झाला आहे. आपण त्यानंतर त्याच्यावर गार्निशिंगसाठी बदामाचे काप ठेवत आहोत. हे बघा किती सुंदर दिसतंय. हे बघा, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गार्निशिंग करू शकता. किती सुंदर झाली आहे रेसिपी. हे बघा किती सुंदर दिसतोय. अगदी न चावता खाता येणारी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहायची आहे आणि कशी झाली ती कमेंट करायची आहे. चला तर मैत्रिणींनो, स्वस्त राहा, मस्त खा. पुढच्या रेसिपीसाठी तयार. धन्यवाद.